नमस्कार मंडळी, कथा समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फादर्स लव्ह भाग 19. देवराजने विवानला त्याच्या शर्टच्या कॉलरने एका हाताने खेचले होते. विवानचे हे बोलणे ऐकून तर रतीचे हसू कधीच नाहीसे झाले होते. खडूस पप्पा. विवानने देवराजकडे डोके वळवले आणि ओरडला आणि आपले दोन्ही हात वरच्या बाजूला हलवत रतीला म्हणाला, एंजल, मला मदत कर. खडूस पप्पाने मला पुन्हा धमकी दिली आहे. विवानची ओरड ऐकून रतीचे लक्ष त्या दोघांकडे गेले आणि ती पटकन देवराजला म्हणाली, अरे, असे करू नकोस, त्याला दुखापत होईल. विवानला असे पाहून रती अस्वस्थ झाली. तिच्या हातात कॉफीचा कप होता. तिने पटकन कप खाली ठेवला आणि खुर्चीवरून उठून घाबरून बाप मुलाकडे बघू लागली. देवराजने रतीचे ऐकले नाही आणि विवानला थंड चेहऱ्याने घरात नेले. तर रतीला भीती वाटत होती की विवान रडू लागेल. म्हणूनच तिने दोघांनाही तिची वाट बघायला सांगितले. मी येते, असे म्हणाली. तर देवराजने एका नोकराला विवानला पकडून सरळ त्याच्या खोलीत नेऊन झोपवायला सांगितले. तेव्हा विवानने देवराजचे ऐकले, म्हणून तो त्याला जिद्दीने सांगतो की मी आज माझ्या खोलीत झोपणार नाही. आज रात्री मी माझ्या परीसोबत झोपेन. देवराज त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला, नाही, आज रात्री तुला तिच्यासोबत झोपण्याची परवानगी नाही. त्याने मनात विचार केला, हा मुलगा तर आत्ताच त्याच्याशी भांडायला आणि जिद करायला लागला आहे. त्याला चांगलाच धडा शिकवावा लागेल. बाप मुलाचे आवाज ऐकून अर्ध्या वाटेवर पोहोचलेल्या रतीला काय करावे हेच समजत नव्हते. कारण एक तर लहान मुलगाच होता आणि दुसराही लहान झाला होता. दोघंही निर्लज्जपणे आपापसात भांडत होते, जणू रती एखादं खेळणं आहे. हिवाळ्याचा ऋतू होता. ती बागेत परत जाते. हलकी वाऱ्याची झुळूक येत होती. बागेत फुलं फुलली होती, जी चांदण्या चमकत होती. रती जाऊन तिच्या खुर्चीवर बसली. तिचं मन जड वाटत होतं. तेवढ्यात तिच्यासमोर सूपची गरम वाटी ठेवली गेली. त्यामुळे तिचं लक्ष त्याकडे गेलं. देवराज तिच्यासमोर बसला आणि त्याच्या कडक आवाजात म्हणाला, सूप पे. रतीने विचित्र नजरेने सूपकडे पाहिले आणि मग त्याला विचारले, हे कसले सूप आहे? रतीचे बोलणे ऐकून देवराजने तिला विचारले, तुला चक्कर येत नाहीये का? हॉस्पिटलमध्ये तुला अशक्तपणा वाटत होता ना? देवराजचे म्हणणे ऐकून रतीने नजर फिरवली. मग देवराजने तिला सांगितले की हे सूप तुझ्या रक्ताची कमी भरून काढण्यासाठी आहे. रतीने सूपकडे एक नजर टाकली आणि देवराजकडे पाहिले, पण काहीच बोलू शकली नाही. ती त्याला काहीच बोलली नाही, फक्त सूपची वाटी उचलली आणि एक घोट घेतला आणि जडीबुटीची चव तोंडात गेल्यावर तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव रडल्यासारखे झाले, कारण त्या सूपची चव खूपच वाईट होती. देवराजने रतीच्या चेहऱ्याकडे बघितले तेव्हा तो त्याच्या थंड डोळ्यांनी तिच्याकडे पाहत म्हणाला, पूर्ण संपव, हे तुझ्या रक्तासाठी महत्त्वाचे आहे. मला कोणत्याही बहाण्याची गरज नाही. रतीने देवराजकडे एक नजर टाकली आणि मग त्याला विचारले की तुला माझ्याबद्दल कसे कळले की फक्त मीच विवानला जन्म देऊ शकते? तिचे बोलणे ऐकून देवराजने ते टाळले नाही. कपातून कॉफी पिऊन तिच्या चेहऱ्याकडे खोलवर पाहिले आणि मग तो म्हणाला, तू मला आधी का नाही विचारलेस मी तुला का निवडले ते? रती देवराजचे म्हणणे ऐकते आणि तिचे सूप पिताना म्हणाली, ठीक आहे, आता विचारते, मग तू मला का निवडले ते सांग. देवराज रतीकडे बघतो आणि म्हणतो, मी 8 वर्षांचा होतो तेव्हा माझ्या रक्तात असे काही सिम्पटम्स सापडले होते जे मला रोज आजारी बनवत होते आणि मला रोज ताप येत होता. माझ्यावर उपचार तर झाले होते, पण त्यामुळे माझ्या रक्तात असे काही झाले की ज्यामुळे मी कोणत्याही सामान्य माणसासोबत मूल जन्माला घालू शकत नाही. नाहीतर जन्माआधीच ते मरेल किंवा मग जन्माच्या वेळी मरेल. माझ्या त्या आजारावर एकच उपाय म्हणजे फक्त पी प्रकारातील रक्तगटापासून मूल जन्माला येणे. माझा रक्तगट दुसऱ्या रक्तगटात मिसळला तर त्याचा परिणाम एकतर गर्भपात किंवा मृत्यू झाला असता. देवराजने तिची निवड का केली हे रतीला अजूनही समजू शकले नाही. ती पी रक्तगटाची होती, पण अजूनही महिला असतील ज्यांचा रक्तगट पी आहे. जेव्हा रती देवराजचे ऐकते तेव्हा ती त्याला म्हणते की तू मला निवडले ते ठीक आहे, पण तरीही तू मला बेशुद्ध करून मला तुझ्यासाठी मूल जन्माला घालायला भाग पाडायला नव्हते पाहिजे. रतीने हळूच आपला चमचा खाली ठेवला आणि त्याच्याकडे बघितले. तुझ्या निर्णयामुळे मला किती सहन करावे लागले माहीत आहे का? हे सांगताना रतीच्या आवाजात राग आणि संताप स्पष्टपणे जाणवत होता. आज पहिल्यांदाच ती देवराजशी तिच्या भूतकाळाबद्दल मोकळेपणाने बोलत होती. देवराजने रतीचे बोलणे ऐकले तेव्हा त्याने तिच्याकडे त्याच्या गुंतागुंतीच्या नजरेने पाहिले. देवराज क्षणभर गप्प राहिला, पण नंतर एक दीर्घ श्वास घेतला आणि मग तो म्हणाला की कुणीतरी आहे ज्याने मला मदत केली होती. त्याला रतीला दुःखी करायचे नव्हते, पण मग त्याने रतीला सत्य सांगायचे ठरवले. आदित्य तुझ्या आईशी बोलला होता. आम्ही तुझ्या आईशी बोललो होतो आणि तिने होकार दिला आणि तुला माझ्याकडे घेऊन येण्यास मदत केली. त्याने तुझ्या आईला खूप मोठी रक्कम दिली होती. आणि औषधाचा प्रश्न आहे तर तुझ्या आईनेच तुझ्या पेयात औषध टाकले होते.
तू दारूच्या नशेत होतीस आणि तुला बेशुद्ध करण्याचा आमचा हात नव्हता. मला वाटले की पैशांसाठी तू तुझे शरीर विकले आणि पैशांसाठी कुणाच्या तरी मुलाला जन्म द्यायला तयार झाल्याची ही घटना आहे. एका 18 वर्षाच्या मुलीने पैशांसाठी दुसऱ्याला शरीर विकले, मुलाला जन्म देण्यासाठी पैशासाठी स्वतःला विकले. हे कळल्यावर मला खूप राग आला होता. पण नंतर मी या प्रकरणाचा फारसा विचार केला नाही. देवराजची बोलणे ऐकून रतीला पूर्ण धक्का बसला. तिच्या हातातल्या कॉफीच्या कपवरची तिची पकड घट्ट झाली. जेव्हा तिने हे सगळं पहिल्यांदा ऐकलं तेव्हा तिला धक्काच बसला. तिने देवराजला विचारलं, माझी आई? तुला म्हणायचंय नीलम मिश्रा? आता तिला हसू येत होतं की तिची आई, जरी तिची सावत्र आई असली तरी ती एक आईच होती ना. ती तिच्यासोबत असे कसे करू शकते? आता तिला स्वतःचाच राग यायला लागला होता की ती आधी इतकी निरागस आणि भोळी का वागायची. जर ती ही टीनासारखी हुशार असती तर कदाचित तिने स्वतःशी अशी वाईट गोष्ट कधीच घडू दिली नसती. रतीचे बोलणे ऐकून देवराजने त्याचे ओठ आवळले आणि म्हणाला, आणि तूच तर त्या कॉन्ट्रॅक्ट पेपरवर सही केली होती. किंवा नीलमने तुला फसवून तुझी सही घेतली होती. पण आमच्याकडून निष्काळजीपणा हा झाला की आम्ही तिला तुझी खरी आई समजलो. देवराजचे म्हणणे ऐकताच रती दुःखी होते. स्वतःलाच कोसते आणि म्हणते की त्या घरात माझा कोणी मोठा शत्रू असेल तर नीलम आणि तिची मुलगी टीना आहे. हे मी कसे विसरू शकते? शेवटी मी कसे विसरू शकते की ती नेहमीच माझ्या मागे आली होती, पण तिला माझे नुकसान करण्याची संधी मिळाली नव्हती. पण संधी मिळताच तिने ते केले. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तिने मला बेशुद्ध केले, ज्यामुळे मी बेशुद्ध अवस्थेत गेले आणि मला काय झाले तेही मला आठवत नाही. मला वाटले नव्हते की ती इतक्या खालच्या थराला जाईल की ती मला विकायलाही मागे पुढे पाहणार नाही. हे सर्व सांगताना तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिला तीच गोष्ट पुन्हा पुन्हा आठवत होती जी देवराजने तिला आत्ताच सांगितले होते. तिला असे वाटत होते की तिने आत्ताच जाऊन नीलमला मारून टाकावे. जर ती यावेळी तिच्यासमोर असती तर तिने नक्कीच तिला थप्पड मारली असती. आता तिला तिचा मुलगा होता ज्याच्याबरोबर ती आयुष्यभर जगू शकते. हे चांगले झाले. नीलमच्या काही कृतीमुळे तिचा मुलगाही तिच्यापासून हिरावला गेला असता तर तिने काय केले असते? तिने तिचा कॉफी कप टेबलावर ठेवला. त्यानंतर ती तिच्या जागेवरून उठून घराच्या आत जाणार इतक्यात देवराजने तिचा हात धरला आणि तिला आपल्याकडे ओढले. त्यामुळे रती थेट देवराजच्या मांडीवर पडते आणि तिचे तोंड उघडेच राहते. पण आता तिला या सगळ्याचा विचार करायचा नव्हता, कारण देवराजने जे सांगितलं त्यात तिचं मन हरवून जात होतं. तोच देवराज त्याचे दोन्ही हात तिच्या कमरेवर ठेवतो आणि म्हणतो, तू कुठे चालली होतीस? तर रती त्याच्या बोलण्याचे काहीच उत्तर देत नाही. देवराज परत रतीला सांगतो की आपले दुःख दुसऱ्यासोबत शेअर केले तर मन हलके होते, आणि जर तुझी इच्छा असेल तर मी तुला तुझ्या सावत्र आईला शिक्षा द्यायची असेल तर मी मदत करू शकतो. तुला जे तिच्यासोबत करायचे असेल ते तू करू शकते. मी सदैव तुला साथ देईन. रती हे ऐकताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिचं मन खूप जड वाटत होतं. तिला ओरडावे आणि रडावेसे वाटले, परंतु ती तसे करू शकली नाही. ती देवराजच्या खांद्यावर आपली पकड घट्ट करते आणि तिचा चेहरा त्याच्या छातीत लपवते आणि रडायला लागते आणि म्हणते, तिने माझ्याशी असे का केले? मी तिचे काहीच वाईट केले नाही. आधी तिने माझ्या आईला माझ्यापासून हिरावून घेतले आणि तिची जागा स्वतः घेतली. नंतर हळूहळू तिने माझ्या वडिलांना माझ्यापासून हिसकावून घेतले. होय, टीनाने हे सर्व तिच्यासोबत केले असते तर तिचा यावर सहज विश्वास बसला असता. पण नीलमने हे सर्व केले होते, त्यामुळे ती तिच्यासोबत असे करू शकते यावर तिचा विश्वास बसत नव्हता. ती देवराजच्या खांद्यावर डोकं ठेवते आणि रडू लागते. तिचे अश्रू थांबायला नकार देत होते आणि तेवढ्यात देवराजचे शब्द तिच्या कानावर पडले. शांत हो, बदला घेण्यात मी तुला पूर्ण साथ देईन. देवराजची बोलणे ऐकताच ती त्याच्या मांडीवरून उठण्याचा प्रयत्न करते आणि मला जाऊ दे म्हणते. पण हे ऐकून देवराजची तिच्यावरची पकड अधिकच घट्ट होते. रती देवराजवर चिडते आणि म्हणते की तू सुद्धा तसाच आहेस. माझ्या परवानगीशिवाय मला गरोदर केले. तुझ्यामुळे मला खूप सहन करावे लागले. मी सिंगल मदर बनले. मी लग्न न करता आई बनले. माझ्या मुलाला बीज म्हणतात, त्याला बेकायदेशीर म्हटले जाते. या 5 वर्षात मी काय काय सहन केले नाही, हे सर्व सहन करणे इतके सोपे होते का? देवराज जेव्हा रतीचे ऐकतो तेव्हा त्याच्या डोळ्यात एक अवर्णनीय अशी वेदना दिसते आणि त्याचवेळी तो रतीला घट्ट मिठी मारतो आणि तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणतो, मला माफ कर. मला माहीत नव्हते की माझ्या असे केल्याने तुझ्या जीवनावर इतका मोठा प्रभाव पडेल, कारण मी हे प्रकरण कधीच माझ्या हातात घेतले नाही. माझ्या आईबाबाच्या सांगण्यावरून मी हे प्रकरण आधीच आदित्यकडे सोपवले होते. जर मी माझ्या स्वतःच्या हातात प्रकरण घेतले असते तर मग कदाचित मी आधीच तळाशी गेलो असतो आणि मला कळले असते की तू आणि नीलम आई आणि मुलगी नाहीत.
रती देवराजचे ऐकताच ती आपल्या दोन्ही हातांनी देवराजच्या छातीवर मारते आणि म्हणते, आम्ही खरी आई आहोत, मुलगी आहोत की नाही याने काय फरक पडतो? माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. आता माझ्यासाठी हेच चांगलं आहे की मी अर्णवशी लग्न करावे. देवराज रतीचे बोलणे ऐकताच त्याचा चेहरा बर्फासारखा थंड झाला. इथे काही क्षणापूर्वी त्याच्या चेहऱ्यावर खूप हळुवार भाव होते. आता त्यांच्या जागी थंड आणि कठोर भाव आले होते. त्याने रतीची हनवटी धरली आणि तिचा चेहरा वर केला. यावेळी रतीचा चेहरा लाल झाला होता आणि अश्रूंनी ओला झाला होता. आणि मग देवराज दात घासतो आणि रतीला म्हणतो की काय म्हटली तू? तुला अजून पण त्याच्याशी लग्न करायचे आहे का? तर रती होकारार्थी मान हलवते आणि म्हणते की हो, आता मी त्याच्याशी लग्न करायला तयार आहे. मग काय फरक पडतो की तो कोणीही असो किंवा कसाही असो? हे ऐकताच देवराजने रतीच्या हनवटीला घट्ट पकडले आणि म्हणतो, तू मला विचारलेस की मला काय हवे आहे? मी तुला सांगितले का की तू त्याच्याशी लग्न करू शकते? रतीने देवराजचे ऐकताच ती देवराजकडे रोखून पाहते आणि मग तिच्या लाल डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत म्हणाली, मी तुमचे मत का विचारू? तू पण मिस ठाकूरशी लवकरच एंगेजमेंट करणार आहेस आणि त्यानंतर तुलाही तिच्याशी लग्न करायचं आहे. मला काय हवे आहे याबद्दल तू मला माझे मत विचारलेस का? देवराज रतीचे ऐकताच क्षणभर गप्प बसतो. पण पुढच्याच क्षणी तो म्हणतो की मी तुला सांगितले का की मी तिच्याशी लग्न करणार आहे? मी तुला सांगितले का की आम्ही एंगेजमेंट करणार आहोत? मी तुला सांगितले होते की मी तिच्याशी लग्न करणार नाही. मग तू तुझ्या हट्टावर का ठाम आहेस? तुला त्या अर्णवकडे का जायचे आहे? यासोबतच देवराजची रतीवरची पकड घट्ट होत होती. जेव्हा रती देवराजचे ऐकते तेव्हा ती देवराजच्या पकडीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करते, परंतु ती स्वतःला देवराजच्या पकडीतून सोडवू शकत नाही. जेव्हा देवराज पाहतो की रती त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत आहे, त्यामुळे त्याला आणखीनच राग येतो आणि वेळ न घालवता तो रतीच्या ओठांवर आपले कडक ओठ ठेवतो. यावेळी देवराज खूपच दबंग दिसत होता. जरी तो नेहमीच वरचढ होता, तो कोणाचेही ऐकत नसे, पण प्रत्येकाला त्याचे ऐकावेच लागत असे. आजही रतीसोबत तेच घडत होतं. रतीच्या नकळत तो तिला उद्धटपणे किस करू लागतो आणि त्याचा राग तिच्या ओठांवर काढत होता, त्यांना चावत होता. त्याचवेळी रती त्याला स्वतःपासून दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला ते जमत नव्हते, म्हणून तिने देवराजचा खालचा ओठ जोरात चावला. दुसरीकडे वीर आणि अनिका झोपलेले असतात. खिडकीतून येणारा चंदेरी प्रकाश अनिकाच्या निरागस चेहऱ्यावर पडतो, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर सुकलेल्या अश्रूंच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. तिने तिचा चेहरा वीरच्या छातीत लपवला होता. वीर आधीच जागा झाला होता, पण जेव्हा अनिका त्याला चिकटून राहते तेव्हा त्याच्या ओठांवर हसू उमटते. त्यानंतर तो अनिकाला धरतो आणि तिच्या केसातून बोटे फिरवतो आणि हळूहळू त्याचे ओठ तिच्या चेहऱ्यावर फिरवू लागतो. त्यामुळे अनिका थरथर कापायला लागते, कारण जेव्हा कधी वीरच्या ओठांचा तिच्या चेहऱ्याला स्पर्श व्हायचा, अनिकाला आतून एक थर काप यायचा. त्यामुळे तिला भीती वाटायची. तिला वीरपासून पळून जायचे होते, पण तिला तिची झोप आत्ताच खराब करायची नव्हती, कारण आज वीरने तिच्याशी शारीरिक संबंध करून तिला पूर्ण थकवून गेला होता. आता बोट हलवायची हिंमतही तिच्यात नव्हती, पण तरीही ती तिचे डोळे हळूहळू उघडून पाहते तर वीरचे ओठ नेमके तिच्या ओठांवर होते आणि तो तिचे केस घेण्याचा प्रयत्न करणार होता. पण त्याआधीच ती त्याच्या ओठांवर हात ठेवते आणि तिच्या ओलसर आवाजात म्हणाली, प्लीज नाही. वीरने अनिकाला पाहिल्यावर त्याने तिच्या ओठांवरून हात काढून घेतला. अनिकाने ओलसर डोळ्यांनी वीरकडे पाहिलं तेव्हा वीरच्या ओठांवर एक शैतानी हसू होतं. अनिका त्याला काही बोलायच्या आधीच वीरने वळून अनिकाला त्याच्या खाली केलं. त्यानंतर अनिकाची इच्छा नसतानाही काहीही न बोलता तो त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवतो आणि तिला खोल किस करू लागतो. अनिकाचे ओठ आधीच सुजले होते आणि त्यांना त्रास होत होता, पण आता पुन्हा एकदा वीर तिच्या शरीराला भुकेल्या लांडग्यासारखा वागवणार होता. त्यामुळे अनिका घाबरली होती आणि थरथरत होती. अनिकाला समजत नव्हते की वीर तिला जबरदस्तीने आपल्याजवळ का ठेवत आहे. जरी ती त्याच्यावर प्रेम करत नाही आणि कधीही त्याच्यावर प्रेम करू इच्छित नाही, तिला त्याच्यापासून दूर जायचे आहे, परंतु ती त्याच्यापासून दूरही जाऊ शकत नाही. अन्यथा वीर तिच्यासोबत काय करेल हे तिला माहीत नाही. त्यानंतर वीर तिची बळजबरीने किस घेतो. जोपर्यंत तिला श्वास घेण्यात त्रास होत नाही तोपर्यंत वीर अनिकाला सोडत नाही. दोघांचाही श्वास सुटला होता. त्यानंतर वीरने अनिकाच्या डोळ्यात पाहिलं आणि मोहक आवाजात मोठ्या प्रेमाने आणि उत्कटतेने बोलला, गुड इव्हनिंग बायको. अनिकाला वीरचा मादक आवाज ऐकताच ती आणखीनच घाबरली. त्यामुळे तिच्या शरीरात एक कंपन जाणवते. ते समजताच वीरच्या ओठांवर एक असुरी हसू येते. भीती वाटते? ही चांगली गोष्ट आहे जान. तुला घाबरायलाच हवे, कारण ही भीती आठवण करून देत राहील की तू फक्त माझी आहेस. त्यानंतर वीर उठतो आणि बेडवर बसतो आणि अनिकालाही उचलून बेडवर बसवतो आणि अनिकाला त्याच्या मांडीवर बसवतो आणि म्हणतो,
जान, मला सांग, तू त्या रेस्टॉरंटमध्ये त्याच्यासोबत काय केलंस? मी तुला कोणत्याही मुलाशी बोलण्यास मनाई केली होती. तू त्याच्यापासून 3 मीटर दूर राहशील, पण तू त्याच्याबरोबर जेवायला गेली होतीस. आता तुला याची शिक्षा झाली पाहिजे ना जान? अनिकावरची त्याची पकड घट्ट होत चालली होती. अनिकाला वेदना होत होत्या, पण तिच्या तोंडातून एक उसासाही बाहेर पडत नव्हता. वीर जसा अनिकाला स्पर्श करत होता, तो एक्सायटेड होत होता. तो बोलत असताना त्याचे हावभाव खूपच वेडे होते. त्यामुळे अनिकाला त्याच्यावर खूप राग येत होता. ती त्याचा हात धरून त्याला स्वतःपासून दूर करण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला ते जमत नव्हते. त्यानंतर वीर अनिकाला उचलून वॉशरूममध्ये घेऊन जातो. तो शॉवर चालू करतो, तिला शॉवर खाली उभे करतो आणि अनिकाच्या गळ्यात चेहरा लपवतो आणि तिथेच उभा राहतो. त्यानंतर तो हळूच तिच्या मानेला त्याच्या ओठांनी किस करत होता आणि तिची मान चावत होता. त्यामुळे अनिकाचे हात जे त्याच्या खांद्यावर विसावले होते ते घट्ट होतात. तिने डोळे घट्ट मिटून घेतले होते, कारण तिने कितीही प्रयत्न केला तिच्यापासून दूर जाण्याचा, तरी पण जेव्हा जेव्हा वीरने तिच्यावर प्रेम केले होते तेव्हा ती त्याच्या स्पर्शाकडे दुर्लक्ष करू शकत नव्हती. म्हणून ती त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि हळूहळू त्याच्या खांद्यावर हात फिरवू लागते. हे जाणून वीरच्या ओठांवर एक राक्षसी हसू उमटले. दोघांच्या अंगावर काहीच कपडे नसल्यामुळे वीरचे हात तिच्या पाठीवर धावत होते. शॉवरचे थंड पाणी दोघांचेही अंग ओले करत होते. त्याचवेळी अनिकाचे हात हळूच त्याच्या केसांपर्यंत पोहोचले आणि त्यांना कुरवाळू लागले. आता अनिकाच्या तोंडातून उसासे बाहेर पडतात. वीर त्याचा एक हात अनिकाच्या केसात अडकवतो आणि तिच्या केसांवरची पकड घट्ट करतो आणि तिचा चेहरा मागे खेचतो आणि त्याचे ओठ तिच्या ओठांवर ठेवून तो तिच्या ओठांची केस घेण्यास सुरुवात करतो आणि अनिकाचा एक हात धरतो. तो खाली सरकवतो आणि त्याच्या त्या जागेवर ठेवतो, ज्यामुळे अनिका स्वतःमध्येच अवघडून जाते. पण वीर कुठे मागे हटणार होता, म्हणून तो स्वतःला तिच्या स्वाधीन करतो आणि त्याचा हात तिच्या हातावर ठेवतो आणि त्याला कुरवळायला लागतो. अनिकाला हे सगळं खूपच विचित्र वाटत होतं, त्यामुळे तिच्या डोळ्यातून अश्रू येत होते. पण आज वीरला तिची जराही दया येत नव्हती. दुसरीकडे यावेळी देवराज आणि रती 15 मिनिटे देवराज रतीच्या ओठांचे किस घेत होता. त्यांना चावत राहिला होता आणि तिच्या जिभेशी खेळत राहिला, जोपर्यंत तिचा श्वास सुटू लागला. त्यानंतर एक दीर्घ श्वास घेऊन त्याने स्वतःला शांत केले आणि मग रतीच्या चेहऱ्याजवळ आपला चेहरा ठेवला आणि म्हणाला, मी तुला रागवले नाही तर. मी तुला तुझे मत विचारले. तू स्वतः माझ्या आणि मिस ठाकूरच्या नात्याबद्दल खुश आहेस का? मी जर तुझे ऐकले तर तुझ्या हृदयात माझ्याबद्दल थोडेसे प्रेम निर्माण होईल का? तू मला तुझ्या हृदयात थोडी जागा देशील का? यावेळी देवराजचा आवाज जसा खोल आणि मादक होता, तसाच त्याचा श्वास लांब आणि खोल होता. रतीशी बोलत असताना त्याचे पातळ उबदार ओठ रतीच्या उबदार आणि कोमल ओठांना स्पर्श करत होते आणि तिच्या हृदयाचे ठोके पूर्णपणे अनियमित होते, जे रतीही ऐकू शकत होती. देवराजचे बोलणे ऐकून रतीने मान हलवली आणि म्हणाली, मी नाही करणार. मला तुझ्या प्रेमात पडायचे नाही. मला अशा पुरुषाच्या प्रेमात पडायचे नाही जो दुसऱ्या कुणाचा आहे. रती हळू आवाजात देवराजला कुजबुजली. हे ती देवराजला सांगत असली तरी खरी गोष्ट ही होती की आपण त्याच्या प्रेमात पडू नये असे ती स्वतःला सांगत होती. पण आता खूप उशीर झाला होता. ती त्याच्या प्रेमात पडली होती. तिच्यासाठी ती फक्त तिच्या मनातील एकाकी प्रेमाची भावना नव्हती. तिला भीती होती की या भावना तिला त्याच्या जवळ राहण्यास असहाय्य करतील. या भावना खोल प्रेमात बदलतील किंवा आधीच बदलल्या आहेत. म्हणून ती त्याच्यापासून दूर जाण्यासाठी स्वतःला थांबवू शकली नाही. नंतर तिने तिच्या कानात देवराजचा आवाज ऐकला, जो म्हणत होता, म्हणूनच मला हे प्रेम तुझ्या अंतःकरणात जागृत करायचे आहे. आणि याबरोबरच त्याने रतीचे ओठ आपल्या ओठात धरले आणि तिचे केस घेऊ लागला. त्याचे केस खूपच उत्कट आणि उत्तेजक होते. देवराज तिचे केस घेताना रतीला ती आकाशात तरंगत असल्याचा भास झाला. तिचे मन सुन्न झाले होते. तिला देवराजला थांबवायचे होते, पण तिला थांबवता येत नव्हते. देवराजचे केस खोलवर होत असताना रती मनात विचार करत होती की देवराजने तिच्याशी असे करू नये, नाहीतर ती दुबळी होईल. दुसऱ्या स्त्रीचा भावी नवरा हिसकावून घेण्याइतकी ती स्वार्थी नव्हती. पण तिला माहीत नव्हते की जिच्यासाठी ती हा सर्व विचार करत होती, ती तिच्या रोज रात्री तिच्या प्रियकरासोबत रंगवते. देवराजने आपली बोटं तिच्या बोटात अडकवली होती, त्यामुळे रतीचा तळहात दुखत होता. बोटे दुखत होती, पण तरीही देवराजने तिला सोडलं नाही. तो आता आवेशाने तिचं किस घेत होता. रतीचे मन दुखत होते, पण देवराजला तिला सोडून जाण्याचा कोणताही विचार नव्हता. हे पाहून तिने तोंड उघडले आणि रागाच्या भरात ती त्याचा वरचा ओठ चावते. त्यामुळे देवराज वेदनेने ओरडतो आणि तो रतीची ओठ सोडून डोकं मागे घेतो आणि रतीकडे बघतो. त्याच्या भुवया एकत्र आकासल्या गेल्या होत्या आणि यावेळी तो स्वतःला पाहू शकत नव्हता.
त्याचे डोळे रागाने लाल झाले होते आणि ओठांतून रक्त येत होते. आणि मग तो रागाने दात चावत रतीला म्हणाला, शेवटी तुला माझ्याबद्दल काय वाटतं? यावेळी देवराजचा आवाज थरथरत होता. मला राग द्यायला तुला मजा येते का? देवराजची बोलणे ऐकून रतीने तिच्या हाताच्या मुठी आवळल्या, पण त्याच्या बोलण्याला उत्तर दिले नाही. पण त्याचं बोलणं ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं आणि मग ती तिच्या अश्रुपूर्ण स्वरात म्हणाली, हो, तू एकदा मला विकत घेण्यासाठी खूप पैसे खर्च केलेस. मला तुला राग द्यायला का मज्जा येईल? त्या पैशातून मी तुला मूल दिले, पण मला तुझ्यावर प्रेम झाले. किती बेशरमपणा आहे हा, की मी तुझ्यावर प्रेम करते, पण या प्रेमाला काही अर्थ नाही. तुझे आणि माझे एकत्र राहणे योग्य नाही हे माहीत होते मला. तू आकाशातील चमकता तारा आहेस आणि मी जमिनीवरची धूळही नाही. तुझं दुसऱ्या स्त्रीशी लग्न होणार आहे हे माहीत असतानाही मी इतकी मूर्ख आहे की मी तुझ्या प्रेमात पडले. तुझ्यावर प्रेम करण्यापासून मी माझ्या मनाला रोखू शकले नाही. पण आता मी ह्याच्यासोबत आणखी स्वार्थीही होत आहे. माझ्या हृदयाला वाटते की तू नेहमी माझाच बनून राहावा, पण मला हे चांगलेच माहीत आहे की हे शक्य नाही. आपलं नातं कोणालाच मान्य नाही. तुला दुसऱ्यासोबत पाहून माझं मन दुखतं, खूप दुखतं, आणि या दुःखाने मला खूप एकटं आणि उदास वाटतं. म्हणूनच आज मी तुला सांगते की प्लीज मला जाऊ दे. मला माझ्या मुलाला घेऊन जाऊ दे. तुझ्याकडे सर्व काही आहे, तुझे कुटुंब, पद, लोकांचे प्रेम, पण विवान माझे आयुष्य जगण्याचे एकमेव कारण आहे. मला आता हे दुःख सहन करायचे नाही. पाहूया पुढील भागात देवराज काय करेल. जाऊन देईल का रतीला की नाही? नमस्कार मंडळी, कथा आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढील भागाची नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.